नमस्कार. तुम्हालाही घरच्या घरी चटपटीत झणझणीत अशी अंडा करी करायची आहे का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार, मी ज्योती होम कुक्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत अगदी घरगुती पद्धतीने अंडा करी. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कुकरमध्ये अर्धा डझन म्हणजे 6 अंडी उकडण्यासाठी ठेवलेली आहेत. तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा अंडी उकडायला ठेवू शकता. अंडी उकडताना त्याच्यामध्ये थोडं मीठ घातल्यामुळे अंड्याचे जे कवच आहे ते लवकर निघायला मदत होते. आपला शिट्टी होत आहे तोपर्यंत आपण मसाला बघू. त्यासाठी इथे एक मीडियम आकाराचा कांदा, मीडियम आकाराचा टोमॅटो, 7-8 लसणाच्या पाकळ्या, खोबरं घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही वाळकं सुद्धा घेऊ शकता. चला तर मग आता मसाला परतायला घेऊया. कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून पातळ स्लाइसमध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे. त्याच्याही स्लाइस टाकलेले आहेत. तुम्ही बारीक चिरून टाकू शकता आणि छान असा परतून घ्यायचा आहे. परतून झाल्यानंतर त्याला थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. इथे थोडंसं तेल उरलेलं आहे. त्याच तेलामध्ये आपण इथे खोबरं आणि लसूण हे सुद्धा परतून घेणार आहोत. हे दोन्ही पदार्थ गुलाबी रंग येईपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे आहेत. आता त्याच कढईमध्ये आपण घेतलेली जी कोथिंबीर आहे ती 1 मिनिटासाठी छान परतून घ्यायची आहे. असं केल्याने भाजीला एक छान फ्लेवर येतो आणि कलरही छान येतो. हे सर्व पदार्थ थंड करायला ठेवायचे आहेत. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आपला इथे मसाला तयार झालेला आहे. आता आपली अंडी जी आहेत ती शिजलेली आहेत. त्याला थंड पाण्यामध्ये 5 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपली अंड्याची जे कवच आहेत ते अलगद निघत आहेत. सर्व अंड्यांचे कवच काढून झाल्यानंतर आपली जी अंडी राहिलेली आहेत त्यांना असे चाकूच्या मदतीने भेगा पाडून घ्यायचे आहेत. आता आपल्याला या अंड्यांना फ्राय करायचं आहे, डीप फ्राय करायचं आहे. त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा इतकं बटर घातलेलं आहे. तुम्ही इथे तूप घालू शकता, तेल घालू शकता. बटर छान वितळल्यानंतर त्याच्यामध्ये चिमूटभर हळद घातलेली आहे आणि आपली जी अंडी आहेत भेगा पाडलेली ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहेत आणि डीप फ्राय करायला ठेवायची आहेत. साधारणतः 5 मिनिटं झाकण लावून ही अंडी डीप फ्राय करायची आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान दिसत आहेत अंडी. अशी ही प्रोसेस केल्यानंतर आपली अंडा करी ही खूपच चविष्ट बनते. तुम्ही ही अंडी अशीही नुसती फ्राय करून खाऊ शकता. आता याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जो मसाला केला होता अंडा करीसाठी तो घालायचा आहे. छान अशी परतून द्यायचा आहे. 2 मिनिटं तेलामध्ये छान परतल्यानंतर आता मसाले घालायचे आहेत. इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद आणि मटण मसाला थोडासा घातलेला आहे. याने टेस्ट हा छान येतो. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे मसाले 2 मिनिटांसाठी झाकण लावून परतण्यासाठी ठेवायचे आहेत. 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्यांना